गुड मॉर्निंग स्टुडंट्स आणि नमस्कार पालक मित्रांनो. गेले 3-4 दिवसापासून तुम्ही पाहत आहात की श्री क्लासेसने जो ऑनलाईन कोचिंगचा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे की ज्यामध्ये आमच्या क्लासेसचे सब्जेक्ट टीचर्स आपापल्या सब्जेक्टचे व्हिडिओ घरातूनच का होईना पण व्हिडिओ तयार करून ग्रुपवर अपलोड करतात. त्याला मिळणारा तुमचा तो रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद आहे, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. आत्तापर्यंत ग्रुपवर S2 अर्थात सायन्स 2, जॉमेट्री आणि इंग्लिश यांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तर आज मी ह्या ठिकाणी अल्जेब्राचा व्हिडिओ अपलोड करत आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही तिथं स्क्रीनवर पाहू शकता की मी माझा मोबाईल नंबर शेअर केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये काही डिफिकल्टीज असतील किंवा टीचिंग प्रोसिजरमध्ये काही क्वेरी झाल्या असतील तर तुम्ही पर्सनली मला कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून निसंकोचपणे विचारू शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट. आपण सुरुवात करूया. या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या टेक्स्टबुकचं जे फ्रंट पेज अर्थात कवर पेज आहे ते तुम्हाला इथे दिसते. आता टेक्स्टबुक बघितल्याशिवाय काही जणांना टेन्शन आलं असेल की अरे आपल्याकडं तर टेक्स्टबुक नाही आहे आणि बाहेर जाऊन ते परचेस करण्याची सध्या तरी शक्यता नाही आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, कारण व्हिडिओ संपल्यानंतर या व्हिडिओसोबतच मी माझ्याकडे जे टेक्स्टबुक PDF फॉर्मॅटमध्ये आहे ते सुद्धा मी शेअर करणार आहे. तर ज्यांच्याकडे कुणाकडे टेक्स्टबुक नसेल त्यांनी ते इमिजिएटली डाउनलोड करून घ्या. ओके, ह्या साईडमध्ये तुम्ही पाहू शकता की इंडेक्स जे टेक्स्टबुकमध्ये आपल्याला असते इंडेक्स तुम्हाला दिसत आहे. देर आर टोटल 6 टॉपिक्स, 6 चॅप्टर्स दॅट वी हॅव टू लर्न इन दिस इयर. अकॉर्डिंग टू वेटेज फर्स्ट 3 टॉपिक्स आर मोस्ट इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर टू लास्ट 3 टॉपिक्स. पण ह्याचा अर्थ असा नाही की शेवटचे 3 टॉपिक्स हे इम्पॉर्टंट नाहीत. हा थोडंसं वेटेज कमी असेल कदाचित, पण सगळेच टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. तर साहजिक आहे ज्याप्रमाणे लाईनशीर सिरियल वाईज ते दिलेले आहेत तसंच आपण सिरियली शिकवायला सुरुवात करू. सो वी स्टार्ट विथ चॅप्टर 1, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. सुरुवातीला नाव बघितल्याच काही जणं किंवा भरपूर विद्यार्थी सरप्राईज झाले असतील, कारण ह्या टॉपिकचं नाव आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. हे टॉपिक आपल्याला अगोदर शिकवण्यातसुद्धा आलेले आहे 9th स्टँडर्डमध्ये. मग सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 9th अँड 10th? साहजिक आहे 9th स्टँडर्डमध्ये आपण जे ह्या टॉपिकबद्दल शिकलो तो थोडासा बेसिक पार्ट होता, परंतु 10th स्टँडर्डमध्ये आपण थोडासा ॲडव्हान्स पार्ट बघणार आहोत. 9th स्टँडर्डमध्ये आपण इक्वेशन सॉल्व करण्याची एकच मेथड बघितली, सॉल्व इक्वेशन्स बाय एलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल. पण 10th स्टँडर्डमध्ये आपण इक्वेशन सॉल्व करायच्या 2 नवीन मेथड पाहणार आहोत. त्यातली एक आहे ग्राफिकल मेथड अँड सेकंड मेथड आहे क्रॅमर्स मेथड. प्रत्येक मेथड मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेलच. तत्पूर्वी सुरुवात करण्यापूर्वी आपण बेसिक लाईनशीर म्हणजे थोडक्यात इंट्रोडक्शन वाईज सुरुवात करू. इंट्रोडक्शन तिथं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, पण तुम्हाला तो दिसणार नाही, त्यामुळे मी एक नेक्स्ट स्लाईडमध्ये थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंट्रोडक्शन दिलेलं आहे. अँड इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल अँड द डिग्री ऑफ ईच टर्म containing variable is 1 is called linear equation in 2 variables. थोडक्यात काय तर तुम्हाला एक्झाम्पलनुसार मी एक्सप्लेन, तिथं खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या एक्झाम्पलवरनं मी तुम्हाला मिनिंग एक्सप्लेन करतो. 5x + 4y = 20. इथे एक्झाम्पल तुम्हाला दिसतं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिसत आहे 5x + 4y = 20. तर नीट ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत एक्स अँड वाय, आणि दोघांचा इंडेक्स जर बघितला अर्थात एक्स अँड वायचा तर दोघांचा इंडेक्स 1 आहे. मग आता तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये परत एकदा बघू शकता अँड इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल्स, की ज्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स असतात, अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1, आणि दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री जर 1 असेल इट्स कॉल्ड, तर त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणतो. अजून एक एक्झाम्पल दिसते तुम्हाला शेजारी, 8x - 3y = 14. तर एक्झाम्पलवरनं तुम्हाला लक्षात आलं असेलच की ज्या ज्या इक्वेशन्समध्ये 2 व्हेरिएबल्स असतात त्याला आपण थोडक्यात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणू शकतो. 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत की इक्वेशन सॉल्व कशी करायची. तर काही रूल्स होते, मी एकदा रूल्स परत रिवाईज करतो आहे, तुम्हाला इथे दिसतात आहे. तर 2 इक्वेशन्स समजा तुम्हाला दिले असतील, इफ यू हॅव टू गिवन 2 इक्वेशन्स अँड क्वेश्चन इज सॉल्व द इक्वेशन्स.
तर ते सॉल्व कसे करायचे, तर त्याचे काही रूल्स आहेत. त्यातला पहिला रूल तुम्ही पाहू शकता. इनिशियली ट्राय टू इक्वल कोएफिशियंट ऑफ एनी वन व्हेरिएबल इन द गिवन इक्वेशन्स. तुम्हाला जर 2 इक्वेशन्स दिले असतील तर त्या दोघांपैकी जे 2 व्हेरिएबल्स असतील एक्स अँड वाय, असं ना एक्स अँड वाय, दुसरे पी अँड क्यू, ए अँड बी कोणते असू शकतील, दोघांपैकी कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घ्या. इफ दे आर ऑलरेडी इक्वल, जर त्या अगोदरच इक्वल असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण इक्वल नसतील तर ते इक्वल आपण करून घ्यायचे. सेकंड रूल, सेकंड अँड थर्ड रूल इज मोस्ट इम्पॉर्टंट. कधी कधी आपण ॲडिंग करतो, म्हणजे इक्वेशनची ॲडिशन्स करतो, तर कधी कधी आपण सबट्रॅक्शन करतो. तर ते ॲडिशन केव्हा करायची आणि सबट्रॅक्शन केव्हा करायची, ते जे रूल्स आहेत. ॲड द इक्वेशन्स वेन साईन्स आर डिफरंट. जेव्हा तुम्हाला दोघांचे सायन्स, ज्या कोएफिशियंटचे सायन्स डिफरंट असतील, फॉर एक्झाम्पल एकाला प्लस असेल एकाला मायनस असेल, डिफरंट सायन्स असतील तर ॲड, इक्वेशन्सची ॲडिशन करायची. अँड थर्ड रूल, सबट्रॅक्ट द इक्वेशन वेन सायन्स आर सेम. दोघांचे सायन्स जर सेम असतील, दॅट मीन्स दोघांना प्लस प्लस असेल, अदरवाईज दोघांना मायनस मायनस असेल, तर दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची. थोडक्यात अंडरलाईन वर्ड्स जे आहेत तेवढेच फक्त ऑब्झर्व करा की डिफरंट सायन्स असतील तर ॲडिशन्स अँड सेम सायन्स असेल तर सबट्रॅक्शन. ओके, तर हे रूल्स जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. रूल्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आत्ता रूल्स एक काम करू शकता, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताल तर व्हिडिओ थोडा वेळ का होईना पण पॉज करून इंट्रोडक्शन आणि हे जे काय रूल्स आहेत हे तुम्ही नोटबुकमध्ये नक्कीच लिहून काढा. ओके, नंतर आपण नेक्स्ट पेजवर रूल्स पहिल्यांदा लिहून काढा, पाठ करा. मग त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर आता आपण दोन्ही इक्वेशन सॉल्व कसे करायचे ते पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.1 फर्स्ट टॉपिकमधला फर्स्ट प्रॅक्टिस सेट. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला इथनं 10वीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. एक्झाम्पल 1 सॉल्व. तुम्ही ते पाहू शकता. एक मिनटं, या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12. 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर. तर इक्वेशन सॉल्व करणे वर तुम्हाला हेडिंगमध्ये दिसते सॉल्व. सॉल्व मीन्स वॉट, यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ गिवन व्हेरिएबल्स. इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे नक्की काय, तर त्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत एक्स अँड वाय, त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे. तर ते सॉल्व कसे करायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा रूल्स की जे मगाशी मी तुम्हाला लिहून दिले, तर दोघांपैकी कोणाचे तरी एक्स और वाय, कोणाचे तरी एकाचे कोएफिशियंट सेम आहेत का ते पहिलं ऑब्झर्व करा. इन केस ऑफ एक्सच्या बाबतीत तुम्ही ऑब्झर्व केलं, देन कोएफिशियंट्स आर डिफरंट. एक्सचे कोएफिशियंट्स डिफरंट आहेत. एखादा 5x दॅट मीन्स 5 आणि एखादा 2x दॅट मीन्स 2. दोघांचे कोएफिशियंट डिफरंट आहेत. बट इन केस ऑफ वायच्या बाबतीत जर तुम्ही बघितले, द कोएफिशियंट ऑफ वाय इज सेम, दॅट इज 3. तुम्ही इथं पाहू शकता की वायचे कोएफिशियंट तर सेम आहेत, 3y 3y. मग आता एक काम करा, त्यांचे सायन्स चेक करा. एकाला +3y आणि एकाला -3y, म्हणजे ह्याचा अर्थ दोघांचे सायन्स डिफरंट आहेत. अकॉर्डिंग टू रूल्स, मी मगाशीच तुम्हाला रूल्स लिहून दिले. अकॉर्डिंग टू रूल्स सायन्स जर डिफरंट असतील तर मग आपण त्यांची ॲडिशन्स करू. दिसते तुम्हाला इथे. बाय ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. ॲडिशन करताना ॲज इट इज जसे इक्वेशन्स दिलेले आहेत ते ॲज इट इज एकाखाली एक मांडून घ्या. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. ॲडिंग करताय, ॲडिशनचं ॲडिशन करताय तर तुम्हाला इथे ॲडिशनचं साईन दिसते. सो लेट्स स्टार्ट. सुरुवात करू आपण ॲडिशनला. 5x + 2x = 7x. 5 + 2 7, that means 7x. And +3y - 3y, that both will be cancelled. Why? बिकॉज ऑफ डिफरंट सायन्स. दोघांचे सायन्स वेगळे आहेत, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, त्यामुळे ते कॅन्सल होतील. अँड हिअर 9 + 12 = 21. सो वी गेट 7x = 21. आता एक्सची व्हॅल्यू कशी काढणार,
तर तो काय 7 आहे. 7x मीन्स 7 इंटू एक्स. तो 7 इंटू आहे, आपण त्याला शिफ्ट करू त्या साईडला. तर तो शिफ्ट करताना आपण नेहमी त्याचं साईन ऑपोजिट करतो. 7 मल्टिप्लाय आहे, तो तिकडे जाऊन 7 डिवाइड होईल. सो वी गेट 21 डिवायडेड बाय 7. 7 1 are 7 and 7 3 are 21. And we get the value of x here. X is equal to 3. ओके. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की हुश संपलं बाबा एकदाच. आत्ताशी आपला अर्ध सम झालेला आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे ह्याचा अर्थ इक्वेशन सॉल्व केलं असं होत नाही, कारण आत्ताशी आपल्याला एक्स मिळाला आहे. देर आर 2 व्हेरिएबल्स. वी ऑल्सो हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ वाय. तर मग वायची व्हॅल्यू कशी काढणार? तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स आहेत. यू कॅन पुट द व्हॅल्यूज ऑफ एक्स इन इक्वेशन 1, अदरवाईज इक्वेशन 2. ज्यात तुम्हाला जे इझी वाटतं आहे त्यामध्ये तुम्ही एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. बट अकॉर्डिंग टू मी, माझ्या मते जर विचार केला की ज्या इक्वेशन्समध्ये ॲडिशन प्लसचं साईन आहे, नॉर्मली त्या इक्वेशनमध्ये किंवा त्या इक्वेशनला प्रेफरन्स द्या की जेणेकरून सॉल्व करायला पुढे इथे जाते. So now putting value of x in equation 1, which is easier here. We putting value of x in equation 1. आपण एक्सची व्हॅल्यू जी काय ती इक्वेशन 1मध्ये भरतो. सो वी स्टार्ट विथ, आपण पहिल्यांदा एक काम करू. इक्वेशन 1 ॲज इट इज 5x + 3y = 9 ॲज इट इज आपण तिथे कॉपी केलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू 3 होती, तर तुम्ही इथे पाहता आहे एक्स जिथं 5x होता त्या एक्सच्या जागी मी 3 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. दोघांचा मल्टिप्लाय जर केला तर 5 3 are 15. 5 3 are 15. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला इथं दिसते 5 3 are 15 आलेत, प्लस 3y ॲज इट इज, आणि 9सुद्धा आहे तसाच लिहिलेला आहे. मग आता वायची व्हॅल्यू काढायचं म्हणलं तर हा जो काय 15 आहे त्या 15ला आपण तिकडे शिफ्ट करू. प्लस 15 आहे, तिकडे जाऊन तो -15 होईल. 9 - 15. दोघांची सबट्रॅक्शन जर केली, 9 - 15 वी गेट -6. आणि आता फायनली वी शिफ्ट द 3. तो काय 3 आहे त्या 3ला आपण तिकडे शिफ्ट करू. मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन तो डिवाइड 3 होईल. अँड -6 डिवायडेड बाय 3. 3 1 are 3, 3 2 are 6. फायनली वी गेट द व्हॅल्यू ऑफ वाय. वाय इज इक्वल टू -2. अशा प्रकारे आपण ते इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. एक्सची सुद्धा व्हॅल्यू भेटली आपल्याला 3 अँड वायची सुद्धा व्हॅल्यू भेटली आपल्याला -2. सो फायनली वी गॉट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. देअरफॉर सोल्युशन 3 -2. तुम्ही तर खाली पाहू शकता नोट आहे. तर नोट इम्पॉर्टंट कुठली, तर सोल्युशन लिहिताना तुम्ही ब्रॅकेटमध्ये पाहू शकता. तर एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ती नेहमी स्टार्टिंगला सुरुवातीला आणि वायची व्हॅल्यू त्यानंतर. त्यामुळं कोऑर्डिनेट्स लिहिताना, सोल्युशन लिहिताना मी जी एक्सची व्हॅल्यू आहे 3 ती सुरुवातीला लिहिलेली आहे आणि जी वायची व्हॅल्यू आहे -2 ती मी नंतर लिहिलेली आहे. तेवढी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवतात. ओके. हे अशा प्रकारे आपण एक्झाम्पल 1 सॉल्व केलं. इझी होतं, डिफरंट सायन्स होते म्हणून आपण ॲडिशन केलं. नेक्स्ट सम, एक्झाम्पल 2. तुम्ही या ठिकाणी आता सेकंड एक्झाम्पल मी स्टार्ट करतो. तुम्ही इथे पाहू शकता की 2 इक्वेशन्स परत तुम्हाला दिलेले आहेत. 7x - 2y = 3. 7x - 2y = 3 आणि सेकंड इक्वेशन 7x + 3y = 13. परत इक्वेशन स्टार्ट करण्यापूर्वी दोघांपैकी कोणाचे तरी एका व्हेरिएबल्सचे कोइफिशियंट सेम आहेत का ते पहिलं चेक करूया. आता ह्या ठिकाणी वायचे कोइफिशियंट जर बघितले -2 अँड +3y, बोथ आर नॉट सेम. दोन्ही डिफरंट कोइफिशियंट्स आहेत. बट इन केस ऑफ एक्सच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर एक्सचे कोइफिशियंट सेम आहेत. इन दिस सम कोइफिशियंट ऑफ एक्स इज सेम, दॅट इज 7. बट सायन्सचा जर विचार केला तर 7x दोघांच्या पुढे कुठलेच साईन नाही, याचा अर्थ प्लस असतं. दॅट मीन्स दोघांनाही प्लस याचा अर्थ दोघांचेही सायन्स सेम आहेत. सो अकॉर्डिंग टू रूल्स परत एकदा 3 रूल्स मी मगाशीच लिहून द्यायला लावलेत, नोट डाऊन तुम्ही नक्की केलेच असतील. सो अकॉर्डिंग टू रूल नंबर 3,
इफ सायन्स आर डिफरंट, की जर त्यांचे सायन्स डिफरंट असतील तर आपण ॲडिशन करतो, अँड इफ सायन्स आर सेम असतील तर आपण सबट्रॅक्शन करतो. सो इथं सायन्स सेम आहेत, त्यामुळं आपण दोघांची सबट्रॅक्शन करू. बाय सबट्रॅक्टिंग, चुकून इथं ॲडिंग झालेलं आहे, तर इथं ॲडिंग नसून सबट्रॅक्टिंग आहे. बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and 1. आता साहजिक आहे इक्वेशन 2 and 1 का, 1 and 2. मग आता इथं उलटं का केलं 2 and 1? सबट्रॅक्शन करताना तसं काही नाही 1 and 2 केलं काय 2 and 1 केलं काय, आन्सर सेमच येतं. बट सबट्रॅक्शन करताना नॉर्मली जे इक्वेशन मोठे असेल, दॅट मीन्स ज्याचे व्हॅल्यू मोठी आहे, ते नॉर्मली पहिलं घेतलं तर जर सोडवायला पुढं इझी जातं. त्यामुळं आपण एक काम करू, इक्वेशन 2ची व्हॅल्यू मोठी आहे, त्यामुळे इक्वेशन 2ला अगोदर घेऊ आणि इक्वेशन 1ला नंतर घेऊ. बाय सबट्रॅक्शन इक्वेटिंग इक्वेशन 2 and 1. तर इक्वेशन 2 तुम्हाला इथं दिसतंय, वर मी लिहिलेलं आहे 7x + 3y = 13, आणि त्याच्याखाली 7x - 2y = 3. सबट्रॅक्शनचा एक नॉर्मल रूल आहे, तुम्हाला कदाचित माहिती असेल की सबट्रॅक्शन करताना आपण जे इक्वेशन्स खाली असेल त्याचे सायन्स चेंज करतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 7xचं प्लस होतं ते मायनस झालेलं आहे, -2yचं प्लस झालेलं आहे, आणि 3चं मायनस झालेलं आहे. 7x बिकॉज ऑफ डिफरंट सायन्स दे विल बी कॅन्सल. +3y + 2y दोघांची ॲडिशन झाली 5y. 13 - 3 वी गेट 10. 5y = 10. आता आपण 5ला इकडे शिफ्ट करू, मल्टिप्लाय इकडे येऊन तो डिवाइड होईल. 10 / 5 y = 2. आपल्याला yची व्हॅल्यू मिळाली 2. मगाचप्रमाणे y मिळाला, कुठल्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली म्हणजे याचा अर्थ आपण आता सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकता. तुमच्यासमोर 2 ऑप्शन्स आहेत, इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. कुठल्याही एका इक्वेशनमध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. नाव पुटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन विच इज इझियर. जे तुम्हाला इझी वाटते त्यात तुम्ही भरू शकता. हिअर वी पुटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 2. आपण yची जी काय व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2मध्ये भरतो. तर तुम्हाला इथं दिसतंय 7x + 3y = 13. इक्वेशन 2 ॲज इट इज मी कॉपी केलं. yची व्हॅल्यू 2 होती, मी yच्या जागी इथे 2 भरलेला आहे. 3 2s are, दोघांचं मल्टिप्लाय 3 2s are 6. देन 6 विल बी शिफ्टेड टू राईट साईड, +6 होता तिकडे जाऊन तो -6 झाला. 13 - 6 वी गेट 7. 7x = 7. अँड फायनली आता आपण 7ला तिकडे शिफ्ट करू. 7 / 7 वी गेट x = 1. सो फायनली वी गेट द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. पण अकॉर्डिंग टू माय नोट, मगाशी मी तुम्हाला एक नोट लिहून दिली की सोल्युशन लिहिताना कंपल्सरी एक्सची व्हॅल्यू अगोदर देन वायची व्हॅल्यू. त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता सोल्युशन नॉट 2 and 1, सोल्युशन इज 1 and 2. ओके, तुम्हाला इथं दिसत असेल सोल्युशन इज 1 and 2. एक्सची व्हॅल्यू पुढे लिहिली आहे आणि त्यानंतर वायची व्हॅल्यू लिहिली. ओके, तर अशा प्रकारे आज आपण 2 सम्स, एक ॲडिशनचं सम्स आणि एक सबट्रॅक्शनचं सम शिकलेलो आहोत. तुम्हाला ह्या स्लाईडमध्ये दिसत आहे की होमवर्क 2 सम्स तर मी आत्ता एक्सप्लेन केले. तुम्हाला समजले नसतील तर तुम्ही मला परत विचारू शकता. नक्कीच मी तुम्हाला नंबरसुद्धा शेअर केलेला आहे. तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला या ठिकाणी आज थोडासा एक होमवर्क, कारण आता आपली भेट डायरेक्ट पुढच्या मंडेला नेक्स्ट लेक्चरमध्ये होणार आहे. तर मी 4 सम्स तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. तुम्ही आरामात घरात बसून ते सोडवू शकता. काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही मला कॉल करून पण विचारू शकता, पण मला नाही वाटत की कॉलची गरज पडेल. तुम्ही हुशार आहात, घरातच सोडवू शकता. तर हे 4 सम्स दिलेले आहेत, तुम्ही ते नक्की घरात बसून सोडवायचा प्रयत्न करा. तर मग आपण परत नेक्स्ट मंडेला परत एकदा अल्जेब्राच्या ह्याच्या पुढचे जे काय लेक्चर असेल लेक्चर 2मध्ये आपण भेटू. तोपर्यंत सो गुड बाय. अँड द लास्ट बट नॉट द लिस्ट, घरातच राहा आणि सुरक्षित राहा. ओके, बाय.